मसोली आणि वानगाव यांच्यामध्ये पुरुष गटातला क्रिकेटचा सामना तत्पूर्वी होतो आहे. महिलांचा क्रिकेटला अजून एक सामन्यानंतर आपण सुरुवात करणार आहोत. तर नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. चला, वानगाव कर्णधार आणि मसोली कर्णधार. वानगाव आणि मसोली कर्णधार. वानगावचे कर्णधार आलेले आहेत, मसोली कर्णधार देखील आहेत. दोघांना देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटी ट्रस्टी मेंबर्स महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. वाणगाव आणि मसोली संघामध्ये टॉस होतोय आणि आपल्याला मान्यवर म्हणून महेश पाटील समाजसेवक लाभलेले आहेत. आपण टॉसला सुरुवात करूया. तसं नाही, आता मसोली संघ जिंकलेला आहे. मसोली संघाचा काय निर्णय? क्षेत्ररक्षण. एक मिनिट इथे उत्कर्ष, काय म्हणणं आहे तुमचं मसोली विरुद्ध तुमच्या सामन्याबद्दल? खूपच चांगला सामना होईल अशी माझी म्हणजे होप करतो मी, कारण की त्यांची टीम खूप स्ट्रॉंग आहे आणि पास्टही आपण बघितलं गेलं तरी की मसोली वणगावचे सामने खूपच कट्टर झालेले आहेत म्हणून. धन्यवाद उत्कर्ष. आणि उत्कर्षने सांगितलं, पण उत्कर्ष एक सामना जिंकून आलेला आहे. हितेश, आपलं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? हार्दिक सॉरी, काय ना, आम्ही कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. बाकी क्रिकेट आहे, काही होऊ शकते. धन्यवाद दोघांनाही. बेस्ट ऑफ लक. चल, बिल्डिंग क्षेत्ररक्षण आहे ना, बिल्डिंग घेतली ना. वाणगाव संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आलो तुम्हाला. मसोली जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. बॅटिंग घेतली. नाही फिल्डिंग फिल्डिंग घेतली ना, तेच. येस. मसोली संघ चॉईस द बॉल आणि फलंदाजीसाठी बोलवलं गेलेलं आहे वानगाव संघाला. तर फलंदाजी संघ, महिलांना विनंती आहे, आपण जिकडे बसले डगआउट मध्ये तंबू खाली करून द्यायचे, खुर्च्या खाली करून द्यायचे आहेत वानगाव संघाला. महिला वर्ग तुम्ही खुर्चीत बसलेत, खुर्च्या खाली करायच्या आहेत. खुर्च्या खाली करा. फलंदाजी संघाला खुर्च्या आहेत त्या खाली करा थोडा वेळ. तोपर्यंत आपण आनंद घेऊया पुरुषांच्या क्रिकेटचा. पुन्हा एकदा वानगाव संघाला बसण्यासाठी जागा करून द्यायची आहे. चला, पंच पुन्हा एकदा दोन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मसोली संघ, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण गोलंदाजी स्वीकारलेली आहे. मसोली संघ लवकर मैदानात उतरा. मसोली संघ, चला, दमदार क्रिकेट, पुढे महोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दोन्ही संघाचे 12वे प्लेयर प्लीज आमच्याकडे येऊ द्यात. मसोली संघ 12वे येऊ द्या आणि वानगाव संघांना देखील विनंती आहे 12वा प्लेयर आमच्याकडे पाठवा. चला, मसोली संघ मैदानात उतरा लवकर, उशीर नका लावू, कारण आपण तुमच्या सामन्यासाठी महिलांचा सामना थांबवलेला आहे, जेणेकरून आपल्याला झटपट आजच्या दिवसात एकदिवसीय आपला हा क्रीडा महोत्सव आहे हा पूर्णतः संपन्न करायचा आहे. आणि घड्याळामध्ये वाजलेले आहेत 12:55. तर 1 वाजायला आलेला आहे. ह्याकडे देखील लक्ष असू द्यात. महिलांचे 3 सामने आहेत. मसोली संघ लवकर उतरा मैदानात.
चला मसोली टीम कुठे आहे? लवकर उतरा, आपण गोलंदाजी स्वीकारली आहे. मसोली संघ मैदानात उतरा लवकर. चला, थोडीशी घाई करायची आहे. मसोली संघ कर्णधार लवकर आपल्या संघाला घेऊन मैदानात उतरायचं आहे. मसोली संघ कर्णधार चला लवकर मैदानात उतरायचं आहे. कुठे आहे मसोली संघ? कुठे आहे? चला मसोली संघ लवकर उतरा मैदानामध्ये. मला वारंवार सूचना येत आहेत, नाही तर पेनल्टी लावा असं सांगता आहेत. चला, इकडे फलंदाज सज्ज झालेले आहेत, मैदानात उतरताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मंदार आणि उत्कर्षची जोडी मैदानामध्ये वानगाव संघाकडून ओपनिंग करण्यासाठी सज्ज आहे. पाहूया मसोली संघ हा पहिला सामना खेळतोय आजच्या दिवसातला. तर रंगतदार क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मागचा सामना रंगतदार बघितला आपण, चंडीगाव आणि आसनगाव मधला एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर थोडासा व्यत्यय आल्यामुळे नक्कीच थोडस एकदा का लेट लागलं, करंट असलं का व्यवस्थित कंटिन्युटी राहते, पण ब्रेक लागला का सांगतात ना की जास्त विश्रांती होते. तर तसं इकडे थोडीशी जास्त विश्रांती आली आणि थोडस दिरंगाई होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. तर या सामन्यासाठी मसोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तर वानगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे. एका बाजूला चंडीगाव संघ सज्ज आहे सेमीफायनल खेळण्यासाठी, क्वार्टर फायनल खेळण्यासाठी. ही क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते ग्राउंड नंबर 1 गावदेवी मैदान चिंचणी. याच्यामध्ये क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळते आहे वानगाव विरुद्ध मसोली यांच्यामध्ये. चला, तर ग्राउंड नंबर 2 केडी हायस्कूल मैदान चिंचणी, तिकडनं देखील सेमीफायनलला 2 संघ आलेले आहेत. अच्छा, चला ग्राउंड नंबर 2 चा रिझल्ट पाठवायचा आहे. ग्राउंड नंबर 2 चा काय रिझल्ट आहे तो आयोजक कमिटी आमच्याकडे थोडस दर्शवायचं आहे की कुठले संघ. येस, केतकाडी संघ म्हणजे KBC केतकाडी बावडा चिंचणी संघ सेमीफायनलला निघालेला आहे. तर वाढवण आणि पोखरण यांच्यामधून कुठला संघ समोर आलेला आहे हे मात्र अजून आमच्यापर्यंत पोहोचलं नाहीये. सामना सुरू आहे अजून तिकडे, मॅच चालू आहे तिकडे अजून. वाढवण आणि पोखरणचं चालू आहे. चालू आहे. नक्कीच वाढवण आणि पोखरणचा सामना खेडे हायस्कूल मैदानावर सुरू आहे. चला वळूया मैदानाची आत. चला पंच लवकर क्षेत्ररक्षण लावा मजुरी संघ. तर आपल्याला टॉस का बॉस यांचे स्पॉन्सर्स आहेत रोडलर्स टाउन प्री प्रायमरी स्कूल्स, रेसिडेन्सी वानगाव पाटीलपाडा, तसेच प्ले स्कूल आणि नर्सरी, बाकी कोर्सेस फोनिक्स, अबॅकस आणि टेलिग्राफ, प्रमुख ऍग्रो सेंटर्स वानगाव, तसेच सर्व प्रकारचे रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशके मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे प्रमुख ऍग्रो सेंटर यांच्याकडून आपल्याला टॉस का बॉस याची स्पॉन्सरशिप आहे. धन्यवाद स्पॉन्सरशिप साठी. चला सामन्याला सुरुवात होती आहे. उत्कर्ष ऑन स्ट्राईक, मंदार नॉन स्ट्राईक, गोलंदाज घेऊन येतोय राईट हॅम ऑर द विकेट कडून. गोलंदाजीचा पहिला नजराणा मसोली संघाकडून. पॉवर प्ले 2 षटक, त्यानंतर 6 षटकाचा सामना पुन्हा एकदा मैदानाच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्ञाती हितवर्धक मंडळ पुन्हा एकदा दमदार क्रिकेटसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतं आहे. क्वार्टर फायनलचा सामना. सेमीफायनल मध्ये मात्र चंडीगाव संघाने धडक मारलेली पाहायला मिळते. यावेळेला यॉर्करचा चेंडू हलकासा कट केला जातोय बलीकडे आणि एकेरी धाव इकडे परिपूर्ण केली जात असताना पाहायला मिळते आहे. आता उघडलं जात आहे, स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. 30 यार्डला आपण बघू शकता आहे. थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे.
शॉर्ट कव्हर मिड ऑन अँड अ फाईन लेग असं 30 यार्डचं क्षेत्ररक्षण. तर डीपला आपण बघू शकता डीप डीप कव्हर आहे, एक्स्ट्रा मिड विकेट आहे, लॉंग लेग असं 30 यार्डच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण नजराणाला येते आहे मसोली संघाकडून. सुरेख आखू टप्प्याचा साजरीकरण पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडू मीडियम फास्टर गोलंदाजी होत असताना आपल्याला गोलंदाज हार्दिक पाहायला मिळतो आहे. पहिल्या चेंडूला एक धाव, स्ट्राईकला रोटेट, दुसऱ्याला डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजीची नजाकत मात्र घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज हार्दिक. मंदारला मात्र घडवावा लागेल चमत्कार. वानगाव संघासाठी एक चांगला हुकमी ओपनर बॅटर्स म्हणून त्याच्याकडे पाहायला जात आहे. पुढे सरसावून शॉटला कव्हर ड्राईव्ह केला जातो आहे आणि नक्कीच एक धावेचे योगदान दिलं जात आहे. खातं उघडलं जात आहे. मंदार आपल्या स्वतःचं खातं उघडताना तर संघाची धावसंख्या 2 वर पोहोचते आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळ दोन्ही संघ 12वे प्लेयर यायचा आहे. दोन्ही संघ 12वा प्लेयर, मसोली संघ 12वा प्लेयर आमच्याकडे पाठवा प्लीज. तर वानगाव संघाला देखील विनंती आहे, एक 12वा प्लेयर आमच्याकडे येऊ द्यात जेणेकरून स्कोर मध्ये काय तफावत झाली. एकच मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे मोठी दाद मागताना पाहायला मिळत आहेत. उत्कर्ष मात्र बाल बचावला जातो आहे. एक आक्रमक फलंदाज इकडे पाहायला मिळतो आहे आणि पंचाने मात्र दात फेटाळलेली पाहायला मिळते आहे. काय प्रेशर केलं गेलेला, कारण ताकद तशी होती. एक चांगला योगदानाचा चेंडू यॉर्कर लेन्थ मध्ये. धावसंख्या 2 पाहायला मिळते आहे. सुरेख असा खेळ रंगतदार होताना पाहायला मिळतो आहे. जसे जसे सामने आपले वळत आहेत. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतो आहेत. ए गटातून चिंचणी गावदेवीच्या मैदानावर रंगलेली ही चुरस यावेळेला चांगला टोला पुन्हा एकदा कव्हर कडे आणि एकेरी धावेतून पुढे सरसावेल. धावसंख्या 3 की जर सुरुवात शांत आणि संत दाखवतायत वानगाव संघ, कारण आक्रमक कधी करायचं, हल्लाबोल कधी करायचा हे त्यांना माहिती देखील आहे. आणि पॉवर प्ले मध्ये नेहमीच आपल्याला शांत खेळ पाहायला मिळतो, कारण गोलंदाजीचा भेदक मारा देणारे गोलंदाज तेव्हा असतात, कारण त्यांना धावा रोखायच्या असतात आणि 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण असते. त्यामुळे गोलंदाजीची नजाकत वेगळी दाखवणे खूप गरजेचं असतं. यावेळेला पुन्हा एकदा चकवा दिलेला आहे मंदार यांना आणि निर्धाव चेंडूने होते सांगता पहिल्या षटकाची. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावसंख्या 3 अशी आपल्याला पाहायला मिळते आहे वानगाव संघाची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 3 पाहायला मिळते आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज संकेत गोलंदाज पाहायला मिळतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. चला थोडासा स्पीडअप येऊ द्या, स्पीडअप घ्या थोडासा. मसोली संघाला विनंती आहे, झटपट क्षेत्ररक्षणाला काय रचायचं असेल तर रचून घ्या, कारण जास्त वेळ जातो आहे. या षटकातला पहिला चेंडू संकेत हाताळताना होतोय नजराणाचा षटकाराचा. येस, जसा चेंडू आला तसा फेकून दिला लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आणि नक्कीच जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळते आहे उत्कर्षच्या फळीतून. पहिल्या षटकामध्ये नक्कीच त्यांनी वाट बघितली, हलक्या फुलक्या पद्धतीने खेळ साकारला आणि समोरच्या मसोलीच्या गोलंदाजाचा मान सन्मान देखील केला. परंतु इकडे मात्र संकेत यांच्या पहिल्या चेंडूला उत्कर्षच्या फळीने दाखवलाय नजराणा वानगाव संघासाठी षटकाराचा आणि धावसंख्या 9 वर पोहोचते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उत्कर्ष यांच्यासाठी घेऊन येतो आहे. यावेळेला शॉर्ट ऑन साइड एज येते आहे. पॉइंट गलीमध्ये चेंडू जातो आहे आणि एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट. धावसंख्या 103. धावसंख्या पाहायला मिळते आहे बोर्डावर. खूपच सुरुवात चांगली पाहायला मिळते आहे. नजाकत घेऊन आलेला खेळ पाहायला मिळतो आहे. उत्कृष्ट कामगिरीच्या माध्यमातून
खेळाची रंगत वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूला होताना पाहायला मिळतो आहे. कारण एकच आहे, समाज आज एकवटलेला आहे, डहाणू गट एकवटलेला आहे चिंचणी गावदेवी मैदान आणि केडी हायस्कूल मैदानावर. यावेळेला फुलटॉस करून घेतला आहे ग्राउंड रूटने. लॉंग लेगला दिशा दिली जाते मंदार यांच्याकडून. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वळण घेते आहे. 1 और 1 11. 11 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. नक्कीच आगेकूच नजराणा एक षटकाराचा तर आपल्याला पाहायला मिळाला आहे उत्कर्षच्या फळीतून. लेदर क्रिकेटमध्ये त्याचा खेळ नक्कीच चिखलीकर ग्राउंडवर मागे टुर्नामेंट झाली त्या ठिकाणी मी बघितलं होतं. नजाकत पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न. यस, यावेळेला मात्र वीरेंद्र सेहवाग स्टाईल मधला फटका साकारण्याचा प्रयत्न होता, परंतु संगम काही झाला नाही आणि निर्धाव चेंडू संकेत हाताळतो आहे सुरेख पद्धतीचा. खूपच सुरेख अशी कामगिरी इकडे पाहायला मिळते आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला कमबॅक. षटकार खाल्यानंतर देखील सांगतात ना कमबॅक कसं करायचं, तर संकेतकडून शिकायचं. फुलटॉसला खेळला जातो आहे. लॉंग ऑफ कडे सुरेख असं क्षेत्ररक्षण आहे. बॉल घेतला होता, परंतु मंदारला मात्र अर्ध्या पिच मधून पाठवलं जात आहे आणि स्ट्राईक ला रोटेट केलं जात आहे फक्त. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 12. 1 to 12. तर चेंडू हाताळून झालेले आहेत 5. पहिल्या चेंडूला 1 षटकार खेचला, त्यानंतर दुसऱ्याला 1, तिसऱ्याला 1, चौथा डॉट, 5व्याला 1 शेवटचा चेंडू असेल या षटकातला. फुलटॉस मंदार घडवतो आहे, चमत्कार देतो आहे स्क्वेअर लेगला दिशा. डीप कडे क्षेत्ररक्षण आहे आणि दुहेरी धावेचे योगदान मात्र इकडे मिळणार आहे. तर धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 14 वर. नक्कीच पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी झाली होती, 3 धावा मिळाल्या होत्या. इकडे मात्र धावसंख्येला वळण दिले जात आहे 11 धावेने. तर धावसंख्या वानगाव संघाची आहे बिनबाद 14 2 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज जितेंद्र. गोलंदाज जितेंद्र आहे. 10 धावांना वर खेळतो आहे उत्कर्ष, तर मंदार खेळतोय 4 धावांवर. चांगली खेळी, चांगली भागीदारीचे योगदानासाठी वानगाव संघ फलंदाजीसाठी सज्ज. आपल्याला आता मसोरीचा हा गोलंदाज जितेंद्र काय करून दाखवतो आहे. म्हणतात ते जीत शब्द त्याच्या नावात जोडलेला आहे. काय मसोली संघासाठी भेदक गोलंदाजीचा मारा येईल का? आक्रमकतेचा हल्ला बोल दाखवेल उत्कर्ष. पुन्हा एकदा यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, हलकासा प्रश्न करतो. गाठतोय दरम्यानकडे येतोय चौकार. चौकार आणि धावसंख्येचं 18 वर पोहोचते आहे. चांगला खेळ, रंगतदार खेळ करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र स्विचचा खेळ दाखवतो आहे, रिव्हर्स स्वीप, ज्याचा आविष्कार साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजाने केला आणि तिकडनं त्याने क्रिकेट विश्व जास्तीत जास्त हा चेंडू खेळत असताना पाहायला मिळत आहेत. वेळेला नक्कीच उसळी घेतलेला चेंडू ग्राउंड रूटने डीप कव्हर कडे टोला दिला जातो आहे. एकेरी धावेने साकारला जात आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 19. 19 ऑन द बोर्ड. नक्कीच जेव्हा चांगला चेंडू येतो त्याला मात्र मान सन्मानी एकेरी दुहेरीतून टर्न आउट केलं जात आहे. पुढचा चेंडू जितेंद्र घेऊन येतोय. यावेळेला मंदार ऑन स्ट्राईक आहे. पाहूया मंदार काय करतोय. फुलटॉसचा चेंडू पुन्हा एकदा मिस करतो आहे, परंतु बिहाइंड द विकेट कडे चेंडू जातोय. जाईल का चेंडू सीमारेषा? ही थांबला जाईल. थांबवला जातो आहे. 2 धावा येत आहेत. येस, बाईज आहे सर. बाईच्या माध्यमातून 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 21. 21 नक्कीच सुरेख पद्धतीची आगेकूच होताना, कारण कंटिन्युटी पाहायला मिळते मैदानामध्ये वानगाव संघाकडून. आगेकूच होते, एकेरी दुहेरीचे योगदान होते. कधी फटकाबाजीचे नजाकत दाखवण्यासाठी प्रयत्न देखील केला जातो आहे. मोठा फटका आतापर्यंत आपल्याला 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळालेला आहे.
ते म्हणजे उत्कर्ष फळीतून पाहूया मंदार यावेळेला दाखवतो आहे का चमत्कार आगळ्या वेगळ्या पद्धतीचे, कारण तिसरं षटक मार्गस्थ मैदानाच्या आत आपल्याला जितेंद्र करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस, कमालवाला शॉट, दाखवलाय नजाकत षटकाराची विकेटला. यस डीजे फुले पुरे कानोला भरल्या दादे मला नवरून केले. धावसंख्या षटकाराच्या मदतीने 27 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. चांगली फटकेबाजी नजाकत मंदारचा चमत्कार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जितेंद्र यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील मंदार. यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला मारला जातोय, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक तिकडे टिकतील मंदार. यावेळेला येतील विकाउटला. यस डीजे दादे मला नवरून केले. दादे मला नवरून केले. डीजे येस चांगल्या पद्धतीचा खेळाचा नजराणा आणि टाळ्याने स्वागत केलं जात आहे मंदार यांचं. तर एक नऊ बॅटर्स मैदानामध्ये पोहोचतो आहे. हर्षल सर ज्यांची खेळी दमदार आहे ऑलराऊंडर्सच्या माध्यमातून. हर्षल सर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतील एक ऑलराऊंडरच्या भूमिकेमधून नेहमीच वानगाव संघासाठी त्यांची भूमिका असते. पाहूया काय कामगिरी करते. दरम्यान इकडे मात्र मसोली संघाला एक विकेट टिपण्यामध्ये यश आलेलं आहे. ज्या पद्धतीने थर्डमॅनला क्षेत्ररक्षण येस हर्षल सर SKL मध्ये खूपच चांगले पद्धतीने कामगिरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच फिनाले डेला देखील मी होतो तिकडे आणि त्या ठिकाणी दमदार क्रिकेट हर्षल सरांनी दाखवलं आणि नक्कीच ज्ञातिहित वर्धक मंडळाच्या माध्यमातून त्यांची खूप प्रशंसा केली जाताना पाहायला मिळते आहे. दरम्यान षटक मात्र संपते आहे. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 27 ऑन द बोर्ड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांगलीच आगेकूच आहे. तर पाहूया 3 षटकानंतर मसोली संघ कुठला गोलंदाजाला आमंत्रित करताय जो चांगला नजराणा घेऊन येईल. कारण पहिलं षटक जर आपण बघितलं सुरेख हाताळलं होतं. हार्दिक याच्याकडून फक्त 3 धाबा गेल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने 11 धावा टिपण्याचं सौभाग्य घेतलं. त्याच्यात एक षटकार पाहायला मिळाला. तर जितेंद्र यांच्या षटकामध्ये चौकार आणि षटकार जरी आला तरी सुद्धा एक विकेट टिपण्याचं सौभाग्य त्यांना मिळालेलं आहे मसोली संघाला. तर पाहूया इकडनं मात्र टर्निंग पॉइंट होईल थोडासा, कारण येणारे 18 चेंडू धावसंख्या किती गाठायची, वानगाव संघ काय उद्दिष्ट तयार करतं. इकडे मात्र वानगावच्या चाहत्यांकडे लागलेला आहे, तर मसोलीच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे की किती धावांपर्यंत थांबवलं जातंय आपल्या गोलंदाजीच्या माऱ्यातून. संकेत आहे का हार्दिक आहे? हार्दिक गोलंदाज हार्दिक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे. हार्दिक ज्याने पहिले षटक हाताळलं 3 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा आपला वैयक्तिक दुसरा छोट्यातला घेऊन येतो आहे. हलकासा कट केला जातो आहे. गल्ली दरम्यानकडे चेंडू जाताना सुरेख क्षेत्ररक्षण वा, परंतु 2 धावा रोखता येत नाहीये. रनिंग द बिटवीनचा चांगला नजराणा. हर्षल सर जिकडे आहेत तिकडे मात्र स्पीड दाखवावीच लागते समोरच्या फलंदाजाला आणि इकडे काही धावा तयार होत आहेत. धावसंख्या 29 ऑन द बोर्ड. एक गडी बाद अशी सध्या वानगाव संघाची स्थिती पाहायला मिळते आहे. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय हार्दिक. आवाज ग्राउंड शॉटला मिड विकेट कडे परावर्तित केला जात आहे आणि एकेरी इकडे मात्र साकारले जाते, कारण सातत्याचा खेळ दाखवायचा आहे. संधी मिळते तेव्हा बॅटला ओपन करायचं. धावसंख्येचा शिखर गाठण्याचा प्रयत्न आहे, परंतु एक पाऊल खूप मोठा आहे. शिखर जर उंच ठेवायचं तर त्यासाठी हे पाऊल खूप महत्वाचं आहे आणि सातत्यता जर खेळातली असली तर धावसंख्या कधी फेरबदल होतो हा मात्र आपल्याला मागच्या सामन्यात पाहायला मिळालेला आहे. या पद्धतीने चंडीगाव संघाने सामना जिंकला
त्यावेळेला जबरदस्त कामगिरी फलंदाजांनी ऐनवेळी दाखवली आणि धावसंख्येला भरारी घेतलेली देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. इकडे देखील तोच खेळ खेळला जाणार आहे का? रणनीती काहीतरी आगळी वेगळी. यावेळेला हाफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईटचा एक अचूक धाव मात्र इकडे मिळणार आहे. धावसंख्या 30 वर पोहोचलेली पाहिजे. 31 प्लस सॉरी 31 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद वाणगाव संघाची सध्याची स्थिती खूपच सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजराणा आहे. हार्दिक कडून गोलंदाजीचा चांगला प्रयत्न देखील मसोली संघासाठी केला जात असताना पाहायला मिळतो आहे. याला व्हेरिएशन दिलं यॉर्कर लाईन मध्ये. यस बीट केलं जाते आहे हर्षल सरांना, कारण हर्षल सरांच्या सारख्या चांगल्या फलंदाजाला थांबून ठेवणं हे देखील कौशल्य आहे. परंतु सर आता झालेले 2 चेंडू सामोरे गेलेले आहेत. त्यामागून थोडस नजर बसवणे चेंडूवर हे त्यांचं जे कौशल्य आहे ते सध्या तरी पाहायला मिळते आहे. नक्कीच नजराणा करतायत क्षेत्ररक्षणाचा. आपल्याला खुली जागा कुठे आहे, कुठल्या जागेवर चेंडूला फेकायचं. यावेळेला ग्राउंड रूट यॉर्कर लेनचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर करे आणि क्षेत्ररक्षण स्ट्राईक रोटेड. एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 32, 3-32 फॉर 1 विकेट. वानगाव टीम स्कोर. नक्कीच 18 धावांवर खेळताना ला आपण पाहतो आहेत, ज्याच्याकडे चांगला खेळ आहे, चांगल्या फटकेबाजीची नजाकत त्याच्याकडे आहे. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला मात्र पुढे सरसावून ग्राउंड रोटने शॉट खेळला जातो आहे. नक्कीच दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की हार्दिक एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीला काही चुकी करायची नाही, कारण चुकीला माफी मिळत नाहीये. दंड भोगण्यापेक्षा मान सन्मानित द्यायचं चेंडूना आणि एकेरी दुहेरीत हवा कशा बिया करायच्या इकडे लक्ष लागलेलं आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 33. तर षटकाचे चेंडू हाताळून झालेले आहेत 5. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. हर्षल सर ऑन स्ट्राईक. यावेळेला नजर फिरवली आणि लॉंगलेग कडे ग्राउंड रूटचा शॉट परावर्तित केला गेला. पुन्हा एक धाव. तर षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. षटक हाताळून झालेली आहे 4. येणारे चेंडू असतील 12. पाहूया 12 चेंडूवर काय हल्ला बोल केला जाणार आहे. ही जोडी एक चमत्कारिक कामगिरी नक्कीच दाखवते. 19 धावांवर खेळताना आपल्याला उत्कर्ष पाहायला मिळतो आहे. तर हर्षल सर जे 2 धावांवर खेळत आहेत, चांगल्या योगदानासाठी सज्ज देखील आहेत. तुमचं शतक कुणाकडे असणार आहे इकडे मात्र लक्ष आहे. पुढचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित आहे संकेत, ज्याने मागच्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या. पाहूया या ठिकाणी त्याची गोलंदाजीची नजाकत काय घेऊन येते मसोली संघासाठी. दांडगा एक चांगला अनुभव असलेले दोन्ही संघ आणि आनंददायी वातावरण तयार केले जाते आहे. मजेदार सामना इकडे दाखवण्याचा प्रयत्न आहे. दर्जेदार क्रिकेट वानगावकडे आहे, मसोलीकडे आहे. पहिला चेंडू या षटकातला यॉर्करच्या लाईन मध्ये वापर केला, मजबूर केला ग्राउंड रूटला. क्षेत्ररक्षणाचा नजराणा येतोय आणि दुहेरी धावांचे योगदान देखील मिळते आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 36 ऑन द बोर्ड फॉर 1 विकेट. 36 धावा, एक गडी बाद. ही सध्याची वानगावची स्थिती पाहायला मिळते आहे. पहिल्या चेंडूचा नजराणा मात्र पाहिला आहे. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षणाची नजाकत तर आहे. गोलंदाजीचा मारा देखील आहे, जो मजबूर करतो ग्राउंड रूट खेळण्यास. यावेळेला सुरेख चेंडूची हाताळणी होती आहे. मिस केलं जाते आहे, कन्फ्युज केलं जात आहे फलंदाजाला, कारण हा गोलंदाजीचा निगेटिव्ह मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजी संकेत यांनी कमबॅक केलेला आहे. 2 चेंडू हाताळले, सुरेख पद्धतीची हाताळणी देतो आहे. मसोली संघाचे सपोर्टर्स जरी कमी असले तरी पण योगदान मात्र आपलं सज्ज आहे. चुकीला माफी नाही आणि चेंडू पाठवला जातोय षटकाराला. यस, होते दमा
इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव येस 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 क्रिकेटपटूंची जान हाय हा क्रिकेटचा खेळ. आणि इकडे मात्र आमच्या डीजे मास्टरने सुंदर संगीत आणि सुंदर नायका परंतु सर्व लक्षण लांगाला नजाकत घेऊन आहे. इकडे मात्र हार्दिकचा नजराना सुरेख 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 डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता. नक्कीच 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. संख्या 2 वाढती आहे. इकडे मात्र आता बॅटला ओपन केलं जाते आहे. हर्षल सर कारण एक चांगला फटका आणि त्यानंतर दुहेरी धावसंख्या पोहोचली जाते आहे ती म्हणजे 44 ऑन द बोर्ड फॉर 1 विकेट. फिर एक बार मचा है तहलका होगा तुम देखेंगे यहाँ होता है इसके ऊपर और करता है हुकूमत. 2 चेंडू झालेले बाकी आहेत. तर या षटकातले 2 चेंडू शेष आहेत. पण काय सुरेख सुरेख मसोली संघासाठी जे क्षेत्ररक्षण दाखवलं जर क्षेत्ररक्षण हार्दिक नसतात तर कदाचित षटकार देखील मिळाला असता. परंतु तसं काही घडलं नाही आहे. पुन्हा एकदा यार्करचा मारा खेळण्यात जातो आहे. शॉर्ट पॉइंट वाव खूपच सुरेख पद्धतीने तिकडे कामगिरी होताना पाहायला मिळते आहे. तेजस संकेत यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या 45 वर पोहोचते आहे. 45 ऑन द बोर्ड. नजाकत घेऊन येतो आहे खेळ चांगल्या पद्धतीचा. चेंडू शेवटचा चेंडू स्विच केला जातोय. स्विच करण्यात माहीर यश दाखवतोय. नजराणा पुन्हा एकदा चौकाराचा. यस डीजे हाय तो जीव भावेश पवार गुरुजी वाला कवा कवा ही वाढेची शॉट मारी जमून जातो कमून खबलिकीची ही वाढेची मा त्या डीजे मास्टर राजू बोस नक्कीच आमच्या बुरुजपाडा चिंचणीतील संगीतमय म्युझिकल ग्रुप देखील त्यांचा आहे. आणि लग्न सोहळा म्हणा छोट्या पार्टीज म्हणा तिकडेसाठी आपल्याकडे नेहमीच सेवेला तत्पर असलेला राजू बोस अँड म्युझिकल ग्रुप आपल्याकडे डीजेच्या माध्यमातून सेवा पुरवताना पाहायला मिळतो आहे. तर धावसंख्या 49 आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक यावेळेला सफल केला सक्सेस केला शॉट षटकारासाठी आहे. यस डीजे डबल 55 धावा. असा डेरी बना भावेश पवार यो लेफ्टी यो लेफ्ट येस बॅट मात्र फिरायला 55 तयार आणि तयार हर्षल सरांची. कारण आतापर्यंत खेळीच्या नजरण्यातून त्यांच्या फळीतून एक षटकार दमदार पाहायला मिळालेला आहे. दुसरे षटकार देखील फळीतून आलेला आहे. जे खेळतात 19 धावांवर उत्कर्ष खेळतात 23 धावांवर. धावसंख्या 55 आहे. या वेळेला व्हेरिएशन देतो गोलंदाज जो आहे तुषार. लेफ्ट हँड राऊंड द विकेट कडून गोलंदाजीचा मारा देण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच जबरदस्त नजाकत घेऊन तर आलेली आहे. धावसंख्या चांगली होते. काय सुपर स्कोर पाहायला मिळणार आहे का? कारण 57 चेन्नईगावच्या नावी दर्जा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्टचा चेंडू होता परंतु फसवा दिला जातो. इकडे मात्र सॅक्रिफाय केलं जातं विकेटचं. तर हर्षल सर येथून डकआउटला. यस डीजे
आवेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. धन्यवाद डीजे. नक्कीच क्रिकेटर्सचे नाव ज्यांचं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजतं आहे तर असे हे सारे क्रिकेटर सध्या ISPL सुरू झालेले आहे आणि नक्कीच आपल्या पंचक्रोशीतील पालघर जिल्ह्याची आन बान शान वरुड एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे श्रीनगर का वीर मध्ये खेळताना पाहायला मिळतो आहे. तर ISPL देखील आपल्याला हॉटस्टारवर पाहायला मिळते. न्यू बॅटर्स कुणाल कुणाल न्यू बॅटर्स मैदानामध्ये कुणाल येताना पाहायला मिळतो आहे. नॉट स्ट्राईकला उभा असेल कारण ज्या पद्धतीने सॅक्रिफाय केलं विकेटचं हर्षल सरांनी कारण उत्कर्षला स्ट्राईक देणं खूप गरजेचं होतं. धावसंख्या 55 आहे. उत्कर्ष खेळतो आहे 23 धावांवर एक चांगली 19 धावांची खेळी मात्र हर्षल सरांनी दाखवून दिली काय 2 षटकारांची नजाकत. पडगे गटाचे अध्यक्ष संदेश राऊळ यांना व्यासपीठावर. यस दरम्यान खेळला जातो आहे मिड विकेटला येतोय चौकार. डीजे थांब डीजे. यस पडगे गटाचे अध्यक्ष संदेशजी राऊळ यांना मुख्य व्यासपीठावर आमंत्रित केलं जात आहे. प्लीज वेलकम सर. संदेशजी राऊळ उत्कर्ष पळगा गटाचे अध्यक्ष वेलकम आहे स्वागतम आहे स्वागतम आहे स्वागतम आहे. वन साइड हिरो हाय. धन्यवाद डीजे. या ना स्कोरला मात्र ब्रेक केला जात आहे. 63 ऑन द बोर्ड. 57 धावा सुपर स्कोर होता त्याला इकडे ब्रेक केला आहे. 63 झालेली आहे वानगाव संघाची धावसंख्या. यावेळेला पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न आहे आणि इकडे पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. इकडे मात्र एक धाव परिपूर्ण आणि पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाय केली जाते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 64. वन साइड हिरो हाय. वन साइड हिरो. चौकार. येस आणि चौकार आणि आता मात्र धावसंख्या येते आहे ती 64. येस थोडासा कन्फ्युजन होतं. धन्यवाद डीजे. तर संदेशजी राऊळ यांचं आगमन झालेलं मुख्य व्यासपीठावर तर त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत केलं जाईल. आपल्या अध्यक्ष महोदयांच्या शुभ हस्ते डहाणू गटाचे अध्यक्ष पडगा गटाचे अध्यक्षांचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागतम केलं जातं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातवर्धक मंडळ डहाणू गटांच्या माध्यमातून 64 झालाय. 65 विन आहे. कॅमेरामन जरा मुख्य व्यासपीठाकडे नजर मार. चला लवकर लवकर 62 धावांचं विजयी लक्ष ठेवलं गेलेलं आहे मसोली संघासमोर कारण सुरुवात वेदक गोलंदाजीचा मारा होता परंतु जेव्हा सूर धरला मंदारने आणि त्यानंतर हर्षल सर आणि उत्कर्ष याने तर उत्कृष्टच कामगिरी करून दाखवली आहे आणि संघाची धावसंख्या 64 वर पोहोचवली. त्या योगदानाच्या माध्यमातून सुपर स्कोर देखील याच्या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. पाहूया मसोली संघ कशा पद्धतीने पाठलाग करतोय. मसोली संघ बॅटिंग साठी इकडे यायचं आहे. आपल्याला प्रत्येकाला बसण्यासाठी इकडे खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि गटाच्या अध्यक्षांचा आदेश आहे की फलंदाजी संघाने इकडनंच उतरायचं आहे. तर आपल्यासाठी तंबू बनवलेला आहे बॅटिंग संघासाठी. तर येऊन लवकर लवकर विराजमान होऊन लवकर मैदानात या. घेऊया आपण संगीताचा आनंद. दरम्यान ग्राउंड नंबर 2 वर काय घडलंय बट अजून सामना तिकडचं काही संपलं नाहीये. रंगतदार क्रिकेट तिकडे देखील सुरू आहे.
चला ओपनर बॅटर्स मैदानामध्ये या मसोली संघ 65 धावांचे विजय लक्ष्य आहे. चला यानंतर देखील आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे, थोडीशी घाई करायची. मसोली संघ गुड वाजून गेलेला 1:35 झालेल्या. हार्दिक आणि विशाल. हार्दिक आणि विशाल ही ओपनरची जोडी मैदानामध्ये मला वाटते येते आहे. दोघांच्या हातामध्ये बॅट दिसते आहेत. एका बाजूला वानगाव संघ सज्ज आहे फिल्डिंगच्या माध्यमातून 65 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल, तर एका बाजूला विजयश्री घेण्याचा प्रयत्न असेल मसोली संघाचा. पाहूया रंगतदार क्रिकेट कसं होतं आहे. सपोर्टर्स मात्र महिला वर्गाला विनंती असेल की मसोली संघाला बसायला जागा द्यायची आहे. प्लीज सगळे खेळाडू उभे आहेत, त्यांना बसायला जागा द्या. हार्दिक येस विशाल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. हार्दिक ऑन स्ट्राईक ज्याने उत्तम अशी गोलंदाजीची नजाकत दाखवली, एक षटकार रोखला लॉंग ऑनला. पाहूया आता त्याचा फटकेबाजीचा नजराणा का मसोली संघाला विजयश्री घेऊन देईल. सोबतीला जर विशालचा विचार केला तर नावातच विशाल आहे. विशाल काय फटके पाहायला मिळतील का त्याच्या फळीतून, आणि दमदार क्रिकेट मसोलीकडून पाहायला मिळेल का? नक्कीच व्ह्यूवर्स मात्र आपले वाढत आहेत. तर ओम साई स्पोर्ट्सला जिकडे आपला हा क्रीडा महोत्सव सुरू आहे या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण पुन्हा आपला पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू गट काय करते आहे इकडे नजरा लागलेल्या आहेत. तर नक्कीच मी विनंती करेन लाईक अँड सबस्क्राईब अँड शेअर्स करा. ओम साई स्पोर्ट्स गोलंदाज उत्कर्ष गोलंदाजी ट्रॅकवर उभा आहे. वानगावकडून गोलंदाजी करताना उत्कर्ष, कारण डावखोरा फलंदाज समोर आहे. राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळेल. आपण क्षेत्ररक्षण 30 यार्ड मध्ये पहिल्या 2 षटकं पॉवर प्लेची असतील आणि त्या माध्यमातून डीप मिड विकेट लॉंग ऑन आणि 2 क्षेत्ररक्षक लागलेले पाहायला मिळत आहेत. बाकी सगळ्या 30 यार्ड मध्ये उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग लेग लेकर तिसरा प्लेअर आपल्याला उभा पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र हलकासा पुश केला जातो, मान सन्मान दिला जातो विशाल यांच्याकडून आणि खातं उघडलं जातं. टाळ्यांनी मसोली संघ स्वागत करतो आहे, कारण स्वागतम रन हा खूप महत्वाचा असतो. तर ज्या पद्धतीने खेळाची रंगत वाढवायची, इथे पहिला चेंडू हा खूप मान सन्मानित केला जातो आणि त्यानंतर मात्र उसळीदार खेळाचा नजराणा कसा आणायचा हे मात्र फलंदाज आपल्या कर्तबगारीने दाखवणार आहे. इकडे मात्र सुरेख अशी पद्धतीची लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करणं इकडे मात्र थोडासा वेळ जाणार आहे, कारण नियम रोकटोक असतात. 4-5 सूत्र इकडे हाताळणं खूपच महत्वाचं असते आणि तिकडे मात्र पंचांची नजर असते. इशारा कोणाला दिला जात नाही आणि त्यासाठी गोलंदाजाला आणि कर्णधाराला ही जबाबदारी मात्र ठेवणे गरजेची असते. येस, पुढचा चेंडू राईट टाइम ऑर द विकेट कडून घेऊन येतो आहे. यावेळेला हा चांगला चेंडू हार्दिकला मात्र बीट केला जात आहे. बघितलं जातो टेपाचा चेंडू उसळी काही आली नाही आणि नक्कीच सुरेख पद्धतीने एसटी रक्षकाच्या हातामध्ये, जिकडे एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळतो आहे मंदार, हो एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपली कामगिरी राबवताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला यॉर्कर लेंथ हलकासा स्टेट ड्राईव्हला खेळला जातो आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आहे. एकेरी धावेने धावसंख्या 1 ने वाढते आहे, धावसंख्या 2 पाहायला मिळते आहे. तर हार्दिक आणि विशाल एक धावांवर दोघं देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. विशाल सुरेख पद्धतीचा एक डावखरा फलंदाज आहे आणि त्याच्यासाठी पॉवर प्लेच्या माध्यमातून लॉंग लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण रचल्याचं पाहायला मिळतं. बाकी 30 यार्ड मध्ये आहे. पुन्हा एकदा हलकासा पुश केला जातो आहे शॉर्ट कव्हर कडे. सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु धाव मात्र रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. याला म्हणतात तरबेजपणा. विशालचा तरबेजपणा इकडे मसोली संघासाठी पाहायला मिळतो आहे, कारण कंटिन्युटी ठेवणे गरजेचं आहे. नंतर मात्र निशाणा बनवायचा आहे, कुठल्या गोलंदाजावर हल्लाबोल करायचा हे मात्र येणारी वेळ सांगते. परंतु सध्या त्यांना माहिती आहे उत्कर्ष एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, त्याला सांभाळून खेळणे गरजेचं आहे. इकडे मात्र हार्दिक हल्लाबोल करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि पुढचा क्षण आपल्याला वाईडचा पाहायला मिळतो आहे. एक अतिरिक्त धाव मिळते आहे वाईडच्या माध्यमातून आणि धावसंख्या 1 ला वाढते आहे. धावसंख्या पोचते आहे बिनबाद 4.
सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण नजराणा गोलंदाजीचा तर फलंदाज आक्रमक आहे परंतु संगम काही दिसत नाहीये यावेळेला चांगला टोला दिला जातो आहे डीपला कव्हरकडे क्षेत्ररक्षण तर आहे आणि एकेरी धाव पुन्हा एकदा कारण एक धावाने मात्र हळूवार पद्धतीने खेळाची रंगत वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाज लागलेले आहेत एका बाजूला जर बघितलं आक्रमकता दाखवतो आहे तो म्हणजे हार्दिक तर विशाल सध्या तरी टेक्निकली शॉट खेळतो आहे त्याची नजाकत दाखवतो आहे सांगतात ना की सुरुवात कशी करावी गोड असली पाहिजे तर गोड सुरुवात कंटिन्युटीच्या माध्यमातून तर एका बाजूला आक्रमकतेच्या इराद्याने उतरलेला हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा चेंडू या वेळेला फुलटॉस पुन्हा एकदा ग्राउंड रूटने मिड विकेट कडे तिकडे क्षेत्ररक्षण आहेत हर्षल सर आणि इकडे मात्र केरी धाव टिपली जाते आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 6 नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 आहे घेऊया संगीताचा आनंद डीजे मास्टर वाजव एक सुमधुर संगीत इतर क्रिकेट
आहे विशालच्या विकेटचं पतन झाल्यानंतर संकेत आहे का संकेत आहे संकेत हार्दिक हार्दिक 2 आहे. बॉलिंग टाकणारा हार्दिक अलग आणि हा बॅट्समन उतरलाय तो हार्दिक अलग. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे संकेत. पाहूया संकेत ऑन स्ट्राईक असतील. विशालचे विकेट गेल्यानंतर थोडस आगेकूच करणं गरजेचं आहे. तुझा आहे ना येस, आपलं शिवानी कॅटर्स मात्र या ठिकाणी भोजनाचा आनंद आपल्याला देणार आहे. ज्या पद्धतीने जेवणाची तयारी झालेली आहे आणि नक्कीच महिला वर्ग बच्चे कंपनी जेवणाचा आनंद घेत आहेत. तर जेवण रेडी आहे, भोजनाचा आनंद घ्या सगळ्यांनी अशी मी विनंती करतो आहे. दरम्यान धावसंख्येचा जर विचार केला 9 धावसंख्या आहे आणि चेंडू हाताळून झालेले आहेत 4 आहे. या षटकातले पॉवर प्ले मधले 2 शेवटचे चेंडू असतील. राईट टाइम ओव्हर द विकेट. त्यावेळेला पुन्हा एकदा बॅट फिरवण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच स्टेट ड्राईव्ह सिंगल धाव येते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. पूर्ण एकेरीच योगदान अजून सुद्धा सुरू आहे. कुठल्याही पद्धतीच्या दोन्ही धाव देखील दिसत नाहीये की चौकार देखील दिसत नाहीये, षटकार देखील दिसत नाहीये. म्हणजे मसोली संघाची रणनीती काय असतात सांगतात ना, वादळापूर्वीची ही शांतता आणि नंतर जो हल्लाबोल असेल कारण उद्दिष्ट आहे 65 धावांचं. नजराणा कसा घेतील, कसं टर्निंग पॉईंट देतील, इकडे मात्र समस्त क्रीडाप्रेमी रसिकांचं लागलंय लक्ष. पाहूया या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत हर्षल सर. धावसंख्या 10. स्विच करण्याचा प्रयत्न पॅडवर आदळतो आहे. निर्धाव चेंडूने सांगता केली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10 आणि अजून सुद्धा 55 धावा करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये, म्हणजेच 4 षटकांमध्ये करायच्या आहेत 55 धावा. मात्र रणनीती बदल, वॉटर जाते, ड्रिंक जात आहे, तिकडनं एक कानमंत्री पोहोचेल आणि तिकडनं काय वेगळा खेळ पाहायला मिळेल. बघूया, संगीतमय वातावरण तयार करूया डीजे रेजिओ सोबत. उत्कर्ष याने दमदार फटकेबाजीचं नजराणा दाखवलं आहे आणि सुपर स्कोर म्हणतात ना या टुर्नामेंट मधला तो देखील दाखवलेला आहे. तर पाहूया 65 धावांचा पाठलाग ड्रिंक ब्रेक झालेला आहे. इकडे रणनीती बदलणार आहे. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, सोडला जातो आहे ग्राउंड रूटने मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्या 1 वन घेईल. धावसंख्या 11 11 ऑन बोर्ड. स्ट्राईक रोटेट केलेले आहे. संकेत ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे यावेळेला. पाहूया संकेत टर्निंग पॉईंट देईल का, आता काय वेगळा खेळ दाखवेल का. बॅट फिरवतोय परंतु आखूड टप्प्याचा चेंडू नजराला आहे. नक्कीच काही साकारला जात नाहीये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजीचा मारा देताना उत्कर्षला पाहायला मिळतो आहे. या पद्धतीने पॉवर प्ले संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण बदललेलं पाहायला मिळते आहे. लोवर चेंडू व्हेरिएशन चमत्कार काय नजाकत. जेव्हा जेव्हा आक्रमकतेचा पैलू उचलला जातो फलंदाजाकडून तेव्हा मात्र वेगळं काहीतरी आकर्षण करणं गरजेचं असतं आणि तोच नजराणा या ठिकाणी उत्कर्ष यांच्या सुरेख गोलंदाजीतून पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो आहे. येस, यावेळेला देखील लेंथ लाईन अँड मिडम फास्टर गोलंदाजी हे कौशल्य दाखवतोय. वेग कमी केलेला पाहायला मिळते उत्कर्षने आपल्या गोलंदाजीचा, जेणेकरून चकवा देऊन निर्धाव चेंडू कसे साकारायचं याचा मनसुबा त्याने तयार केलेला आहे. 3 चेंडू हाताळले पर्यंत 1 धाव दिले गेलेले या षटकामध्ये. धावसंख्या 11 स्थिर आहे. यावेळेला फुलकाचा प्रयत्न आहे. एका फुलका शॉट येतो आहे.
ओव्हरकडे आणि एकेरी धाव. पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. कंट्रोल सिस्टम इकडे सांभाळली जाते वानगावच्या गोलंदाजांकडून भेदक मारायच्या माध्यमातून. त्याला 5 झाले. 5 चेंडू झालेले पाहायला मिळतात. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. पाहूया हार्दिक शफल करतो आधीच ठरवलं आहे मनाशी कुणबाट बांधतो आहे आणि परंतु इकडे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे. रोखसुंदरला या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी पाहायला मिळते आहे ती म्हणजे 12 धावा. 1 to 12 ऑन द बोर्ड. सुरेख कामगिरी. नक्कीच पुन्हा एकदा रणनीती बदलली जाते आहे. रन रेट जर विचारात घेतला तर 4 ने चालला आहे कारण 12 धावा झालेल्या आहेत. तर एव्हरेजली रिक्वायरी जो रन रेट असेल तो मात्र 17-18 धावा प्रति षटकामध्ये ठोकाव्या लागतील. ते म्हणजे मसोली संघाला कारण विजयश्री घ्यायची असेल तर मोठ्या नजराणा मात्र आता इकडे वेळ संपलेली आहे असं म्हणावं लागेल का कारण नजराणा मोठ्या घ्यायची आहेत. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 षटकार येणे गरजेचे आहेत कारण 3 षटकं हाताळायची आहेत आणि 18 चेंडूंचा शेष खेळ आहे. निकेश गोलंदाज. निकेश यावेळेला आहे. पाहूया कामगिरी काय केली जाते आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. संकेत ऑन स्ट्राईक. यावेळेला बॅटला ओपन करतो आहे. नक्कीच नो मॅन प्लेस मध्ये लॉंग ऑन कडे आणि कडनं सरशी रिंग बिटवीनचा नजराणा एरी धावेच्या माध्यमातून योगदान. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 14. 1 for 14 ऑन द बोर्ड. अजून सुद्धा 51 धावांचं लक्ष शेष आहे. 17 चेंडू 51 धावा. नजराणा बदलावा लागेल. खेळ बदलावा लागेल. यावेळेला बॅटला ओपन करतो आहे मिड विकेट कडे. चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. टिपतो झेल आहे. विकेटचं पतन देखील होत आहे. यस डीजे. नानाची खास आहे पुनरुत्थान. डीजे संदीप बॅटर्स मैदानामध्ये आहे. हार्दिक. पुन्हा एकदा हार्दिक नावाची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला हार्दिक यांनी गोलंदाजीची निराकत केली होती. हार्दिक देतील का शुभेच्छा मसोली गावासाठी कारण इकडे मात्र हार्दिक फटक्यांचीच गरज आहे. मोठे बिग हिटची गरज आहे आणि इकडे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. निकेश जो गोलंदाजीचा मारा देतो आहे. 2 चेंडू हाताळून 3 चेंडू हाताळलेले आहेत. 3 आता डॉट आला ना. वाईट आला. यस वाईट चेंडू आलेला आहे. 2 चेंडू हाताळून झालेले आहेत. धावसंख्या 1 ने वाढती आहे. धावसंख्या 15. 1 for 15 ऑन द बोर्ड. यावेळेला अकुट टप्पा क्रॉस बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला काही जमत नाहीये. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो पंचांकडून. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 16. इकडे मात्र कदाचित आक्रमकता दाखवेल हार्दिक कारण हार्दिकला संधी मिळते आहे का. गोलंदाजाची जी दिशा भरकटलेली आहे त्याच्यावर चांगला फायदा उचलता येईल का. लेंथ लाईन लिव्हरच्या माध्यमातून हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन कडे चेंडू येतो आहे. क्षेत्ररक्षण पुनश्च एकदा एकेरी धाव. काय गोलंदाजीचा भेदक मारा दिला जातोय. वानगावच्या प्रत्येक गोलंदाजाची काय कामगिरी केली जाते आहे. उत्कर्ष हर्षल सर आणि आता निकेश गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे नजाकत सुरेख पद्धतीची. धावसंख्या 17 आहे. 17 ऑन द बोर्ड. बिग हिट हार्दिक पासून आहे. छफलिंग करतात. चांगला आहे. सक्सेसफुल शॉट आहे. षटकाराचा नजराणा घेऊन आलेला आहे.
बळीने दाखवलेला आहे. या ठिकाणी पाहूया एकदा शफल करतात. यावेळेला ग्राउंड रूटने शॉट खेळला जातो. मैदानाला गुदगुद्या करतात. लॉंग ऑन कडे येतो आहे. धावसंख्या एकेरीने स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24 ऑन द बोर्ड. परंतु 2 गडी मसोली संघाला मिळालेले आहेत. परंतु विजयाचा पाठलाग मात्र अजून सुद्धा चालू आहे. 13 चेंडू 41 धावा. 13 चेंडू 41 धावांचं उद्दिष्ट आहे. पाहूया या चेंडूवर काय कामगिरी केली जाईल का, कारण टर्निंग पॉईंट इकडनं देखील होऊ शकतो. पुढे सरसावतोय ग्राउंड विकेटला शॉट परावर्तित केला जातोय. सुरक्षित रक्षण पाहायला मिळते आहे. दुहेरी धावेची मागणी आणि ती देखील परिपूर्ण होत असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या पोहोचती आहे 26 ऑन बोर्ड. आता येणारे चेंडू 12 आहेत आणि धावसंख्या करायची आहेत 39. 12-39चं समीकरण आहे आणि हीच ती वेळ आहे. इकडनं सामना रंगतदार होताना नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर या सामन्यात देखील ते काय होणार आहे, काय नाही घडणार आहे ते मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा हर्षल सरांना आमंत्रित केलं गेलेलं आहे 5व्या षटकासाठी. जिकडनं 12 चेंडू आणि 39 धावांची सरशी करायची आहे ती म्हणजे मसोली संघाला आणि रोखण्यासाठी वानगाव संघाकडून हर्षल सरांना आमंत्रित केलं गेलेलं आहे. परंतु हार्दिकची हलचल आता जर बघितली मैदानातली तो थोडासा आक्रमक होताना पाहायला मिळतो आहे आणि आक्रमकतेची गरजच आहे, कारण आक्रमक जर केलं नाही तर जे उद्दिष्ट आहे 65 धावांचं तिकडे पोहोचणं मात्र मसोली संघाला कठीण होऊन पडणार आहे. तर त्यासाठी त्याने त्याच्या आपल्या बॅटला ओपन केलेला आहे, नजाकत दाखवतोय. परंतु यशस्वी खेळी तेव्हाच होणार आहे जेव्हा विजयश्री मसोली संघ आपल्याकडे घेणार आहे. परंतु रोखण्यासाठी हर्षल सरांची गोलंदाजी देखील तेवढीच माफक आपल्याला पाहायला मिळते आहे. सुंदरसा चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज येते आहे, मिड विकेट कडे आले हर्षल. चांगली रणनीती बिटवीन 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 28. आता आलं तर धावसंख्या 28. हार्दिक खेळत आहे 14 धावांवर, तर दुसरे हार्दिक खेळत आहे 3 धावांवर. मोठ्या फटक्यांच्या योगदानासाठी तयारी आहे, परंतु हर्षल सरांचा गोलंदाजीचा मारा कुठे ना कुठेतरी रोखतो आहे आणि मोठ्या फटकेबाजींचा नजराण्यासाठी उत्सुक आहे मसोली संघ. पाहूया सफल तर करतो आहे आणि इकडे रात चेंडू येतो आहे वाईडच्या नजराण्याला, कारण सफल ज्या पद्धतीने करून ठेवलं आहे बीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच थोडंसं कन्फ्युज माइंड कसं करता येईल गोलंदाजाचं इकडे हार्दिकचा नजराणा दाखवतो आहे. हे करण्याची तयारी आहे, म्हणजे आगळ्या वेगळ्या खेळाची हे सांगतात ना की ज्या वेळेला ग्रहण लागते त्यावेळेला वेध सुरू होतात आणि हे वेध लागलेले आहेत त्या विजयासाठी कामगिरी करण्यासाठी. तर इकडे कामगिरी पाहायला मिळते आहे. त्यावेळेला उंच टोला आहे, लॉंगॉन कडे नोमॅन प्लेस मध्ये लँड करतो आहे चेंडू. दुहेरी धाव संपन्न केली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 31. चेंडू साकारून झालेले आहेत ते म्हणजे 2 या षटकातले. सुरेख गोलंदाजीचा मारा देण्याचा प्रयत्न हर्षल सरांचा दिसतो आहे. वानगाव संघ एका बाजूला मसोली संघ आहे. दोघांमध्ये चुरस आहे आणि उद्दिष्ट जे आपल्याला पाहायला मिळते आहे की आता 10 चेंडू आणि 34 धावांची गरज, बरोबर ना? येस, 10 चेंडू 34 धावा इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया 10-34 मोठ्या फटकी घेऊन यायला लागतील. चौकार षटकारांचीच नजाकत दाखवावी लागेल आणि ही जर खेळ रंगात आली तर मसोली संघ सामन्यात विजयश्री घेऊ शकतो. परंतु गोलंदाजीचा जो मारा आतापर्यंत वानगाव संघाने दाखवलेला आहे, बीचवर जाण्याचा रस्त्यात गाड्या लावल्यात ना कारण आज रविवार आहे, त्यांच्या पण गाड्या आहेत. या चेंडू पाठवलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. याच तिचे विजय. येस विजय, धन्यवाद. तर आपला जो मुख्य समुद्राकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी आपल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या थोड्याशा मध्ये घ्यायच्या आहेत, कारण आज संडे आहे, हॉलिडे आहे, पर्यटक इकडे जास्तीत जास्त येतात, तर त्यांच्या गाड्यांसाठी अडथळा होणार नाही
ह्याची थोडीशी दक्षता घ्या. नक्कीच आपल्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून जागरूकता आहे की आपल्याकडून कुणाला त्रास होणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. दरम्यान धावसंख्या पोहोचते आहे 37 वर. 9 चेंडू 24 धावांचा अजूनही लक्ष. पुन्हा एकदा शफल करतोय आहे परंतु यॉर्करचा चेंडू दिलाय त्यामध्ये आणि फॉलो थ्रो मध्ये सुरक्षित असं क्षेत्ररक्षण हर्षल सरांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं आहे. अनाऊन्स करा त्या गाड्या हटवा असं म्हणजे बीचवर गाड्या उद्या पुन्हा एकदा दमदार नजराणा. षटकार. सुपर कमॉन डीजे. घेणार नाही त्याची जागा कोण घेणार नाही त्याची जागा. हलचल हलचल करते करते सफलता का रास्ता तय कर चुका है यह बंदा जिसने दिखाया है 2 बड़े शॉट का नजराना. 7 चेंडू 22 धावांची गरज जाता मात्र शेष लागले आहे मसोली संघाला. पाहूया 7-22 समीकरण आहे. या षटकातला शेवटचा चेंडू आणि 2 षटकार पाहायला मिळालेले आहेत. हार्दिक यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून चांगलाच दमदार नजराणा घेऊन येतो आहे. यार यावेळेला निर्धाव चेंडू याचा सुरेख गोलंदाजीचा नजराणा कमबॅक करतो आहे. 2 फटके जरी खाल्ले तरी पण कमबॅक आहे. 6-22 समीकरण आहे. येणारे 6 चेंडू 22 धावा तयार करायचे आहेत. घेऊया वातावरण तयार करूया संगीतमय राजू बोस डीजेच्या माध्यमातून. ग्राउंड नंबर 2 केडी हायस्कूल मैदान चिंचणी. इकडे केबीसी विरुद्ध सेमीफायनलचा सामना ग्राउंड नंबर 2 वरच खेळला जाईल. 2:30 वाजता ठीक 2:30 वाजता त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. वाढवण केतकाडी बावडा चिंचणी या संघांमधला जो सामना आहे सेमीफायनलचा तो ग्राउंड नंबर 1 वरच 2 वरच खेळला जाईल. केडी हायस्कूल मैदान. वाढवण आणि केबीसी संघांनी दक्षता घ्यायची. चला आपला जो समुद्रावरचा मुख्य रस्ता आहे तिकडे देखील आपल्या बऱ्याच जणांच्या गाड्या लागलेल्या आहेत. त्या गाड्या थोड्याशा मैदानात घ्या किंवा बाजूच्या बाजूला देखील खूप सारे पार्किंग आहे. मैदानात जबरदस्त कॅच विकेट. एका खेडे गावात पुढे तो आकलन खेचन. एका खेडे गावात पुढे तो आकलन खेचन. पुढे तो धन्यवाद. न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतो आहे चिन्मय. याचा हार्दिक यांचा प्रयत्न होता. चांगला चेंडू होता. चूक नाही परंतु शॉट थोडासा तोकडा पडला आणि लॉंग यांना सुरेख असा झेल टिपला गेला. झटका मिळतो 3ऱ्या विकेटचा. मसुरी संघाला न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे चिन्मय. पाहूया आता मानस गोलंदाजीचा नजराणा देतो आहे वानगाव संघासाठी. सामन्यामधली रंगत वाढली जाते आहे. पुन्हा एकदा उंच टोला दिला जातो आहे. संधी आहे का परंतु एका हाताने प्रयत्न नक्की क्षेत्ररक्षण सुरेख झाला असं म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने तुफान बल्लेबाजीला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला वादळाची शांतता पाहायला मिळाली. आता आक्रमकतेचा पवित्र पाहायला मिळतो आहे आणि हीच खरा सामना आहे. हीच खरी रंगत आहे. 4 चेंडू 21 धावा.
4 चेंडू 21 धावा. आक्रमक फलंदाज याने षटकारांची नजाकत दाखवलेली आहे. तो मात्र नक्कीच हार्दिक ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. 4-21 समीकरण जबरदस्त आहे. 4-21 4-21. यस, मसोली की वानगाव तयार असणार आहे चंडीगाव सेमीफायनल साठी. तर यापुढचा सामना या ग्राउंडवर महिलांचा असेल. महिलांनी तयारीत राहायचं. यापुढचा सामना आपला असणार आहे. पुढे सरसावून शफल करतो आहे. स्टायलिश फटका, स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षण होता होता होईल बरी धाव. नक्कीच स्ट्राईक मात्र कुठे ना कुठेतरी धोकी असू शकते हार्दिकची, कारण त्याच्याकडे सामर्थ्य आहे. 3 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे आणि कंपल्सरी चेस करायचं आहे. होऊया. 3 चेंडू 19 धावा. दमदार. इकडे मात्र पुन्हा एकदा क्या बात है यासारखी गेंद आणि सॅक्रिफाय केलं जात आहे. इकडे विकेटचं पतन केलं जाईल. एक चांगला प्रयत्न हार्दिक द्वारा 30 धावा केल्या 17 चेंडू मध्ये आणि तोच होतो डकआउटला. तर फलंदाज लवकर पोहोचतो आहे, कारण इकडनं 2-19चं समीकरण राहिलेलं आहे. मजबूत प्रकार वानगाव संघाने दाखवलं आहे. सुरुवातीपासूनच ज्या पद्धतीने सामन्याला जेव्हा सुरुवात झाली. येस, वानगाव आणि वडवण यांच्यामध्ये महिला क्रिकेटचा पहिला सामना खेळला जाईल. यानंतरचा 2 चेंडू शेष आहेत. तर वानगाव संघाने सुरेख अशी सुरुवात केली. त्यानंतर आक्रमकता दाखवली उत्कर्षने हर्षल सर आणि मंदार यांच्या खेळातून 65 दुष्ट ठरलं गेलं. आणि इकडे मात्र शेवटचा चेंडू असेल. एक बॉलर येस, अजून एक चेंडू आहे. यावेळेला मात्र रनआउट. पुन्हा एकदा चला एक विकेट जायचं. जतीन सर, आपण कुठे असतील तर या जरा. इकडे मात्र वानगाव संघ विजयी होताना पाहायला मिळतो आहे. चांगला गोलंदाजीचा मारा, फलंदाजीची नजाकत